तर नमस्कार सर्वांना. आज आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे नारायणपूरला. हा आमचा सलग दुसरा गुरुवार आहे नारायणपूरला जाण्याचा. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजम व्याल यज्ञ सूत्र. तर आता आपण पोहोचलो सासवडमध्ये. इथं आपण थोडा चहा घेऊन पुढे जाणार. इथून साधारण 9 किलोमीटर राहिलेलं आहे अजून अंतर. आपण जवळपास आता आलेलोच आहोत नारायणपूरच्या. बरोबर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यालाच नारायणपूर गाव आहे. नारायणपूरच्या जस्ट थोडंसं अलीकडनंच पुरंदर किल्ल्यासाठी रस्ता जातो. कोटि भास्वरम भवाब्धितारकं परं नीलकंठ मीर्षिताथ गायकं त्रिलोचनं कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिका. तर आपण सध्या पोचलेलो आहोत नारायणपूरमध्ये. नारायणपूर हे एकमुखी दत्त मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. साधारणतः आपण बघितलं तर दत्त मूर्ती हे 3 मुखी असतात, पण हे ठिकाण अत्यंत दुर्मिळ आहे की जिथे एकमुखी श्री दत्तात्रयांची मूर्ती आहे. या ठिकाणामध्ये श्री सद्गुरू नारायण महाराज, म्हणजे ज्यांना सगळेजण आपण अण्णा महाराज म्हणतो, यांच्या कार्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध झालेले आहे. नारायणपूर मंदिराच्या शेजारीच एक महादेवाचं मंदिर आहे अत्यंत प्राचीन, नारायणेश्वर म्हणून. साधारणतः 8व्या-9व्या शतकातलं हे काम आहे. हेमाडपंथी यादवकालीन हे बांधकाम आहे. अशा रीतीने आपलं दत्त महाराजांचं दर्शन आणि शेजारी महादेवाचं नारायणेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं आजचं. आज गुरुवार असल्यामुळं थोडी गर्दी होती. साक्षीला विचारूयात आपण. साक्षी, दर्शन घेऊन कसं वाटलं आज दुसरा गुरुवार आहे आपल्या येण्याचा. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदुषे.